आषाढी वारीच्या निमित्तानं निवृत्तीनाथ महाराज यांची वारी जी ती त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर निघत असते. मात्र वारी ज्या रस्त्याने जात असते त्या रस्त्याला अनेक हात जे ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी समोर येत असतात. हे आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. आपण पाहू शकतो वारीचं स्वागत केलं जातं जल्लोषात. प्रत्येक गावात माऊलीचं दर्शन घेतलं जातं आणि प्रत्येक गावातनं वारीत सहभागी होण्यासाठी अनेक भाविक जे ते या वारीमध्ये सहभागी होत असतात. मात्र या वारी रस्त्यामध्ये जात असताना वारकऱ्यांची व भाविकांची सेवा आपल्या हातून घडावी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक नागरिक जे ते वारकऱ्यांची सेवा करत असतात. आता मी अहिल्यानगर मध्ये वारीच्या रस्त्यावरती काय भावना नेमक्या आहेत, कशा पद्धतीने वारकऱ्यांची तुमच्याकडे सेवा केली जाते, वारीचा नेमका आनंद तुम्हाला कसा मिळतो? खूपच छान आणि जमलेला असतात खूप लोक. मी नाशिकवरून आलोय आणि खूप चांगली सेवा आहे. खूप लोक पोटभर जेवता येतं. खूप चांगली गोष्ट. वारकऱ्यांना एक समाधान जे त्या वारीतनं मिळतं. काय सांगाल, वारकरी आपल्या गावाकडे आलेले आहेत, माऊलींची पालखी इकडनं चाललेली आहे, काय अनुभव येतो तुम्हाला? माऊलीच्या पालखीमुळेच हे सगळं चांगलं झालं, त्याच्यामुळे त्यांनी करतो. माऊलीच्याच मुळे चांगलं झालं, त्याच्यामुळे आम्ही सेवा करतो. माऊलींच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. ज्यांच्याकडनं ही सेवा जी ती या ठिकाणी केली जाते त्यांचं नेमकं काय मत आहे, त्यांना नेमकं काय अनुभव येतो? खर तर दरवर्षी त्यांच्याकडनं अशाच पद्धतीने वारीतल्या वारकऱ्यांची सेवा केली जाते. वारकरी ज्यावेळेस आपल्याकडे येतात, माऊलींचं या ठिकाणी प्रस्थान होतं, माऊलींचं दर्शन घेतलं जातं, काय नेमका अनुभव येतो, काय मनाला शांती मिळते? ही पायदिंडी आमच्या गावातून जात असताना एक सणासारखा उत्साह असतो. जसं दिवाळी दसरा साजरा करतात तसे आमच्या गावातील लोक या दिंडीचं स्वागत करण्यासाठी दिवाळी दसऱ्याप्रमाणेच येत आहेत आणि इतका आनंद होतो. एवढे 1-2 दिवस आमच्या गावातून जी दिंडी जाते त्याच्यामुळं वातावरण इतकं प्रसन्न होतं. आम्ही गेल्या 5-1 वर्षापासून आमचे मित्र सगळ्या परिवाराच्या वतीनं जे या ठिकाणी अन्नदान नाश्त्याची व्यवस्था केली जाते, इतकं समाधान वाटतं. या लोकांकडे बघून त्यांच्या पोटात 2 घास गेले की आमचंच पोट भरल्यासारखं आम्हाला वाटतं. रामकृष्ण आहे. खर तर वारीतल्या वारकऱ्यांचं या ठिकाणी पोट भरलं की आमचं समाधान होत असतो. एक वेगळा आनंद, सुखद आनंद जो आहे तो या ठिकाणी जे लोक व्यवस्था करत असतात त्यांना या वारीचा अनुभव येतो आणि वारी आली एक आनंदमय वातावरण जे या परिसरात दिसून येतं. कॅमेरामन तुषार टेपले, विशाल पाटील, अहिल्यानगर.